Okay, good morning everyone. Today I will discuss dehydration. ओके, तर आपण अल्कोहोल, फिनॉल अँड इथर चॅप्टर चालू केला आहे. तर त्याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे डिहायड्रेशन करायचं आहे. कोणाचं डिहायड्रेशन करायचं आहे? अल्कोहोलचं. कोणाचं डिहायड्रेशन करायचं आहे? अल्कोहोलचं. त्यावेळेस डिहायड्रेशन करताना आपल्याला एक रिॲक्शन बघायची. काय करायचे आहे? रिॲक्शन बघायचे आहे. पहिल्यांदा समजून घ्या डिहायड्रेशन म्हणजे काय. कोण सांगेल डिहायड्रेशन म्हणजे काय? आपण डिहायड्रेशन करतो. आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण ज्यावेळेस थांबतो, उन्हामध्ये ज्यावेळेस आपण थांबतो त्यावेळेस आपल्याला काय होतं? डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन होतं म्हणजे काय होतं? आपल्यातलं जे पाणी आहे आपल्या बॉडीमधलं ते काय होतं? कमी होतं. तसंच एखाद्या रिॲक्शनमधून जर आपल्याला वॉटर मॉलिक्यूल काढून टाकायचं असेल किंवा लॉस करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन. मग डिहायड्रेशन म्हणजे काय असेल? लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल किंवा H2O म्हणजेच वॉटर, पाणी. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? डिहायड्रेशन किंवा रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ओके, तर ते ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शनमधून डिहायड्रेशन आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक रिॲक्शन बघायचे आहे. तर त्या रिॲक्शनचं नाव आहे इवन रिॲक्शन किंवा इवन मेकॅनिझम म्हणतो आपण त्याला. त्याला काय म्हणतो? इवन मेकॅनिझम. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? इवन मेकॅनिझम. तर इवन मेकॅनिझम म्हणजे काय आहे? तर सर्वांनी लक्षात ठेवा, इवन म्हणजे असतं, ई म्हणजे असतं इलिमिनेशन. ई म्हणजे काय असतं? इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे काय करणे? काढून टाकणे, रिमूव्ह करणे. बघा नीट समजून घ्या. डिहायड्रेशनमध्ये आपण काय बघतोय? इवन मेकॅनिझम. इवन मेकॅनिझम म्हणजे इलिमिनेशन. इवन म्हणजे काय? ई म्हणजे इलिमिनेशन. ओके, तर ते इलिमिनेशन आपण मेकॅनिझम बघतोय. कशाच्या सहाय्याने करायचं आहे ते आपल्याला खाली या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण बघूयात व्यवस्थित. बघा लक्ष द्या. डिहायड्रेशन करायचं आहे कशाच्या सहाय्याने? एक मेकॅनिझम आहे, त्याचं नाव आहे इवन मेकॅनिझम. त्याचं नाव काय आहे? इवन मेकॅनिझम. मग हे जे इवन मेकॅनिझम आहे, ज्यावेळेस तुमचं इलिमिनेशन होत असतं, काय होत असतं? इलिमिनेशन होत असतं, त्यावेळेस ह्याचं जे डिहायड्रेशन होत असतं, इवन म्हणजे इलिमिनेशन, डिहायड्रेशन करणे. ओके, तर ते कसं होत असतं तुमचं? ॲसिडिक मिडियममध्ये. कसं होत असतं? ॲसिडिक मिडियममध्ये. कोणत्या मिडियममध्ये होतं? लक्षात ठेवा, ॲसिडिक मिडियममध्ये काय होत असतं? आपलं डिहायड्रेशन ह्या ठिकाणी होतं. ओके, कळालं? इवन म्हणजे इलिमिनेशन, पण ज्यावेळेस इवन इलिमिनेशन होतं त्यावेळेस ते ॲसिडिक मिडियममध्ये होतं. कोणामध्ये होतं? ॲसिडिक म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड टाकला जातो. ॲसिडिक मिडियममध्येच डिहायड्रेशन ह्या ठिकाणी प्रोसीड होत असतं. आणि हे जे इवन इलिमिनेशनचं जे मेकॅनिझम होतं हे कसं होतं? इंट्रामॉलिक्युलर. कसं होतं? इंट्रामॉलिक्युलर. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय? तर एकाच मॉलिक्युलमध्ये होत असतं. इंट्रामॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युलमध्ये काय होत असतं? याचं इलिमिनेशन होत असतं. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जाईल, इवन मेकॅनिझम आहे ते इंट्रामॉलिक्युलर आहे की इंटरमॉलिक्युलर आहे? तर कोणतं आहे ते? इंट्रामॉलिक्युलर मेकॅनिझमने ती काय होत असतं? फॉरवर्ड होत असतं. तेही तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तर हे जे इवन मेकॅनिझम आहे, हे जे इवन मेकॅनिझम आहे ह्याच्यासाठी एक रूल आपण शिकलोय, सेडझेप रूल आणि हॉफमन रूल. ज्यावेळेस ह्याचं इलिमिनेशन होत असतं त्यावेळेस ते इलिमिनेशन कोणत्या रूलनी होत असतं? सेडझेप रूल. सर्वांना सेडझेप रूल माहिती आहे काय आहे? सर्वांना माहिती आहे का सेडझेप रूल? माहिती आहे का सेडझेप रूल? सेडझेप्स रूल म्हणतो आपण किंवा सेटेप्स, काय जे म्हणतील ते प्रोनाउन्सिएशन तुम्ही करा. तर हा जो सेडझेप रूल आहे तो काय सांगतो? तर मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन. सेडझेप रूल काय बघा, मी अजून एकदा सांगतो. मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन. काय म्हणतोय मी? मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज मोर स्टेबल. हा कसा असतो? मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन इज मोर स्टेबल. सेडझेप रूल काय सांगतो? तर मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन हा कसा असतो? मोर स्टेबल असतो. अशा प्रकारे. ओके, ह्याला जास्त सबस्टिट्यूएंट जेवढे जास्त जोडले जातील, डबल बॉन्ड हा जो तुमचा अल्कीन आहे, ह्या अल्कीनला जेवढे सबस्टिट्यूएंट जास्त असतील तेवढा तो कसा असेल? मोर स्टेबल असेल. त्यावेळेस इवन जे मेकॅनिझम जातं तुमचं सेडझेप रूलनी जातं. म्हणजे तुम्हाला अल्कीन जो तयार करणार आहे, इलिमिनेशन जे तुम्ही करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही अल्कीन फॉर्मेशन करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन तयार करायचं आहे. ही झाली पहिली कंडिशन. दुसरा, ॲसिडिक मिडियममधून तर ही रिॲक्शन जाणारच आहे. ॲसिडिक मिडियममधून
तुम्हाला ही रिॲक्शन जाणार ॲसिडिक मिडियममधूनच इवन मेकॅनिझम जातं आणि हे कसं असतं इंट्रामॉलिक्युलर एकाच मॉलिक्युलमध्ये हे काय होत असतं डिहायड्रेशन होत असतं किंवा इलिमिनेशन होत असतं. ओके, या 3 गोष्टी कळाल्या. पहिलं समजून घ्या, डिहायड्रेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, इवन म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन आहे, ॲसिडिक मिडियममधून जाते, इंट्रामॉलिक्युलर आहे, एकाच मॉलिक्युलमध्ये होते. त्याच्यानंतर सेडझेप रूलनी त्याचा प्रोडक्ट तुम्हाला फॉर्म होतो, म्हणजेच मोर सबस्टिट्यूट अल्किन कसा होतो तुम्हाला मोर स्टेबल मिळतो. इथपर्यंत कळालं सर्वांना? इथपर्यंत कळालं का? ओके, ठीक आहे. पुढे बघूयात ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आता ही रिॲक्शन काय आहे. ओके, तर आपण बघूयात रिॲक्शन काय आहे. बघा, मी एक एक्झाम्पल घेतो. त्याच्या अगोदर ह्याचं जे मेकॅनिझम असतं एक एक्झाम्पल लिहितो. बघा, साधं सोपं आहे. एक एक्झाम्पल लिहितो, त्याच्यानंतर तुम्हाला मेकॅनिझम सांगतो. H+ म्हणतो. H+ कशासाठी? ॲसिडिफाय करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचा डिहायड्रेशन होईल, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि तुम्हाला प्रोडक्ट जो आहे काय मिळेल? CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव आहे स्टायरीन. स्टायरीन मॉलिक्यूल. ओके, असं बघा, लक्ष द्या. इवन इलिमिनेशन करतोय आपण. ओके, तर हा घेतला आपण, OH काढला, H+ केला, आपला काय झाला? प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झाला. लॉस केला, कार्बोकॅटायन तयार झाला. परत काय केला? इथला H+ काय होतं? एक्झॅक्ट फास्ट रिॲक्शन होतं. H+ काय होतं? तुमचा निघून जातो आणि तुमचा अल्किन फॉर्मेशन होतो. ओके, ह्या ठिकाणी अल्किन तुमचा सबस्टिट्यूएंट असणार नाही, त्याच्यामुळे तो अल्किन तुमचा काय होईल? तयार होईल. पण ज्यावेळेस हे इलिमिनेशन रिॲक्शन होत असते त्याचं ज्यावेळेस मेकॅनिझम होत असतो, बघा मी काय सांगतोय, त्याचं ज्यावेळेस मेकॅनिझम होत असतं काय सांगतोय नीट लक्षात ठेवा. जे इवन रिॲक्शन आहे, इलिमिनेशन रिॲक्शन आहे, त्याच्यामध्ये त्याचं ज्यावेळेस मेकॅनिझम होत असतं त्याच्यामध्ये त्याची पहिली स्टेप आहे तर फॉर्मेशन ऑफ, नीट लक्षात ठेवा, पहिली स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. काय म्हणतोय कळतंय का? नीट समजून घ्या. ही रिॲक्शन आहे, अल्किन फॉर्मेशन झालं, स्टायरीन मॉलिक्यूल तुम्हाला मिळाला. आपण नंबर ऑफ एक्झाम्पल बघणार, त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. रिॲक्टंट घेतला, प्रोडक्ट मिळाला, ॲसिडिफाईड केला, ॲसिडिक कंडिशनला रिॲक्शन होते, प्रोडक्ट मिळाला. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मेकॅनिझम करतो त्यावेळेस तुमची पहिली स्टेप अशा 3 स्टेपनी रिॲक्शन जाते. किती स्टेपनी जाते? 3 स्टेपनी. पहिली स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. तर तुमची पहिली स्टेपमध्ये बघूयात आपण प्रोटोनेटेड अल्कोहोल कसं तयार होतं. ओके, आता आपण वरून काय करूयात, चालू करूयात, म्हणजे तुम्हाला काय होईल एकदम छानपैकी कळेल. बघा, हेच एक्झाम्पलचं काय करतो मी, मेकॅनिझम दाखवतो. बघा, लिसन हिअर. आपण बघतोय E1 रिॲक्शन. ओके, काय बघतोय? E1. त्याच्यामध्ये एक्झाम्पल घेतला आपण, बेन्झिन होता, त्याला CH OH CH3 H+ टाकला याच्यावरती. ओके, तुमचा प्रोडक्ट काय लिहिला मी? स्टायरीन. त्यालाच काय म्हणतो आपण? CH डबल बॉन्ड CH2. याचं नाव काय आहे? स्टायरीन. ओके, इथपर्यंत कळालं सर्वांना? त्याच्यामध्ये आपण टाकला स्टायरीन मॉलिक्यूल. ओके, तर आपण स्टेप फर्स्टमध्ये काय सांगितलं? हां, काय सांगितलं स्टेप फर्स्टमध्ये? कोण सांगेल? तर स्टेप फर्स्टमध्ये आपण सांगितलं की काय होतं? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. तुमचा तयार काय होतो? प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होतो. प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे काय? जो आपला अल्कोहोल आहे, कोणता अल्कोहोल आहे तो? प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे, टर्शियरी अल्कोहोल आहे? कोण सांगेल? कोणत्या टाईपचा अल्कोहोल आहे तो? सेकंडरी अल्कोहोल. छान, व्हेरी गुड. ओके, एवढं तरी तुम्हाला कळतंय. छान. बघा, हा जो तुमचा सेकंडरी अल्कोहोल आहे, कोणता अल्कोहोल? हा अल्कोहोल. हा तुमचा जो CH आहे, हा कोणता अल्कोहोल आहे तुमचा? सेकंडरी अल्कोहोल. ॲसिडिफाईड केला, अल्किन मिळाला. आपण मेकॅनिझम ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस आपण काय सांगितलं? ज्यावेळेस आपण मेकॅनिझम बघतो त्याच्यामध्ये स्टेप फर्स्ट काय म्हटलं आपण? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजेच काय होतं बघा,
तर जो आपला अल्कोहोल आहे त्याला फक्त प्रोटॉन द्यायचा आहे. कोणता अल्कोहोल आहे आपला? हा तुमचा बेंझिन आहे असा. ओके, त्याला CH, ह्या ठिकाणी OH आणि हा तुमचा CH3. ओके, ह्याला फक्त काय करायचं? H+ द्यायचं आहे. ह्याला काय करायचं आहे? फक्त आपल्याला H+ या ठिकाणी द्यायचं आहे. कोणाला H+ द्यायचं आहे? ह्याला H+ द्यायचं आहे. काय होईल? ऑक्सिजनच्या लोन पेअर काय करतील? H+ ॲब्स्ट्रॅक्ट करतील आणि तुमचं तयार काय होईल? प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होईल. काय तयार होईल? CH, OH आणि H ह्याच्यावर चार्ज येईल प्लस चार्ज. प्रोटोनेटेड म्हणजे प्लस चार्ज आला, त्याला आपण म्हणतो प्रोटोनेटेड अल्कोहोल. ओके, अल्कोहोललाच H+ ॲड केला की तयार होतो प्रोटोनेटेड अल्कोहोल. त्याच्यानंतर स्टेप सेकंडमध्ये काय होईल बघा. फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं आपण? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार केला. त्याच्यानंतर स्टेप सेकंडमध्ये काय होतं? स्लो डिसोसिएशन होतं. स्लो डिसोसिएशन काय होतं? स्लो डिसोसिएशन. डिसोसिएशन होणं म्हणजे काय होणं? तर हा जो तुमचा बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होणं? ब्रेक होणं. स्लो डिसोसिएशन होऊन तुमचं काय होईल? तर तुम्हाला त्याच्यापासून काय मिळेल? कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन. कार्बोनियम त्यालाच आपण काय म्हणतो? कार्बोकॅटायन. ओके, कार्बोनियम आयन तुमचा तयार होईल. बघा मी लिहितो सेकंड स्टेप. हा तुमचा प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झालेला आहे. OH ह्या ठिकाणी तुमचा CH3 आहे. हा प्लस चार्ज, हा काय जाईल? वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल, -H2O म्हणतो आणि तुमचा काय तयार होईल? कार्बोकॅटायन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? कार्बोनियम आयन. त्यालाच आपण काय म्हणतो? कार्बोनियम आयन. ओके, इथपर्यंत कळतंय सर्वांना? हा तुमचा तयार काय झाला? कार्बोनियम आयन. ही लक्षात ठेवणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर जी तिसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? डिप्रोटोनेशन म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? फास्ट एक्सप्लोजन ऑफ प्रोटॉन. ह्याच्यामध्ये काय होतं? जी थर्ड स्टेप आहे त्याच्यामध्ये फास्ट एक्सप्लोजन होतं. काय होतं? एक्सप्लोजन म्हणतो आपण. सर्वांना माहिती आहे का एक्सप्लोजन म्हणजे काय होतं? तर एकदम हा जो तुमचा H आहे तो ते एकदम काय होतो? फास्टली निघून जातो. बघा मी दाखवतो याचं मेकॅनिझम. ह्या ठिकाणी खाली लिहितो CH प्लस चार्ज, हा तुमचा CH3 आहे. ह्याला मी काय करतो? 2H इकडे लिहितो. हा बॉन्ड इकडे जातो आणि H+ काय होईल? तुमचा निघून जाईल आणि तुम्हाला काय मिळेल? स्टायरीन मॉलिक्यूल मिळेल. काय मिळेल? स्टायरीन. CH डबल बॉन्ड CH2. ह्याचं नाव काय आहे? स्टायरीन. कळतंय? साधं सोपं. हा जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो? -H+. म्हणजे काय होईल? तुमचा H+ फास्ट एक्सप्लोजन होतं आणि तुमचा काय होतो? H+ निघून जातो आणि तुम्हाला तयार काय होतो? अल्कीन. त्यालाच आपण काय म्हणतो? मोर सबस्टिट्यूटेड अल्कीन म्हणतो. हे तुम्हाला काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सर्वांनी कोणाला येत नसेल त्याने लिहून घ्या. बघा अजून एकदा सांगतो. फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल, H+ टाकला, वॉटर मॉलिक्यूल तयार केला. ओके, वॉटर मॉलिक्यूल आपल्याला काढून टाकायचं आहे. H2O केला, कार्बोकॅटायन फॉर्मेशन झालं. त्याच्यानंतर काय करतो आपण? H+ इथलाच H का काढला? इथला का नाही काढला? इथं H+च नाही आहे असता म्हणजे आपण इथलाही काढला असता. आणि जसं आहे आपण मोर स्टेबल सेटझेप रूलने तुम्हाला काय करायचं आहे? अल्किन फॉर्मेशन करायचं आहे. ह्या ठिकाणी तुमचा एकच H शेजारी होता त्याच्यामुळे तिथला H काढला आणि तुमचा स्टायरीन मॉलिक्यूल तयार झाला. कळतंय सर्वांना? लिहून घ्या सर्वांनी. कुणाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर त्यांनी स्क्रीनशॉटही मारून घेऊ शकता. ओके, बघूयात पुढे. बघा त्याच्या अजून काही एक्झाम्पल बघण्याच्या अगोदर ह्याची रिॲक्टिव्हिटी पाहूयात आपण. काय पाहूयात? रिॲक्टिव्हिटी. बघा रिॲक्टिव्हिटीमध्ये काय असेल? कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असेल हे आपल्याला बघायचं आहे. कोण सांगेल कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असेल? माहिती आहे का मला? कोणता अल्कोहोल मोर रिॲक्टिव्ह असेल? बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिॲक्टिव्हिटी. ह्या इवन इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये त्याची रिॲक्टिव्हिटी बघायची. काय बघायची आहे? रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी. ओके, तर बघूयात. रिॲक्टिव्हिटीमध्ये लक्षात ठेवा जसं आपला कार्बोकॅटायन किंवा आपण काय म्हणतो मोर स्टेबल कार्बोनियम आयन. मोर स्टेबल कार्बोनियम आयन. कोणता मोर स्टेबल कार्बोनियम आयन असतो?
आता ज्या मगाच्या एक्झाम्पलमध्ये जो आपला तयार झाला होता तो बेन्झिल कार्बोकॅटायन तयार होता. कोणता कार्बोकॅटायन होता? बेन्झिल कार्बोकॅटायन. मग आपल्याला माहिती आहे कार्बोकॅटायन, तो कार्बोकॅटायन कसा आहे? मोर स्टेबल आहे. पण इन जनरल लिहिताना आपण टर्शरीची जी आहे त्याची कशी असेल? मोर रिएक्टिव्ह असेल ॲज कम्पेअर टू सेकंडरी. सेकंडरीपेक्षा कोण असेल? लेस असेल सगळ्यात प्रायमरी. ओके, म्हणजे ही जी रिॲक्टिव्हिटी आहे डिहायड्रेशनची तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ही तुम्हाला काय करायची? लिहून ठेवायची. डिहायड्रेशन ज्यावेळेस आपण इव्हन एलिमिनेशन करतो, प्रोटोनेटेड अल्कोहोल टाकतो, म्हणजे ॲसिडिफाय करतो आणि प्रोटोनेटेड अल्कोहोल आपण काढून टाकतो, त्यावेळेस तुमची ही रिॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. कार्बोनियम आयनची तुम्हाला माहिती आहे मोर स्टेबल कार्बोकॅटायन जो असेल तोच तुमचा काय असेल? मोर स्टेबल प्रॉडक्ट असेल आणि त्याची रिॲक्टिव्हिटी कशी असेल? फास्ट असेल. बघा, टर्शरी फास्ट असेल ॲज कम्पेअर टू सेकंडरी, सेकंडरी फास्ट असेल ॲज कम्पेअर टू प्रायमरी. ओके, हे तुम्ही काय करायचं? ह्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. कुठंतरी तुम्ही काय करा? तेही काय करा? नोट डाऊन करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बघण्यासारखी, तर रिअरेंजमेंट करायचं आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे? ह्याच्यामध्ये रिअरेंजमेंट रिॲक्शन बघायची आहे. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे? रिअरेंजमेंट करायची आहे. बघा, इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये रिअरेंजमेंट कशी केली जाते? रिअरेंजमेंट म्हणतो मी साधं सोपं. ओके, कशामध्ये बघतोय आपण? इव्हन रिॲक्शनमध्ये. कशामध्ये बघतोय? इव्हन रिॲक्शनमध्ये. बघा, मी एक एक्झाम्पल लिहितो. CH3 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 CH2 OH. ओके, लिहिलं एक्झाम्पल. ह्याच्यावरती मी टाकला H+. फर्स्ट स्टेप काय होते आपली? आता आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत जाऊयात सगळ्यांनी मिळून. बघा, रिअरेंजमेंट रिॲक्शन कशी होते ते बघायचं आहे. आपण पिनॅकोल जशी रिॲक्शन पाहिली सेम ॲज इट इज त्याच्यासारखी रिॲक्शन आहे. ओके, तर बघा H+ टाकला, प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झाला. काय होईल तुमचा? CH3C, ह्या ठिकाणी CH2, ह्या ठिकाणी तुमचा OH2 प्लस चार्ज येईल. ह्या ठिकाणी असेल तुमचा CH3, ह्या ठिकाणी असेल तुमचा CH3. ओके, इथपर्यंत कळते सर्वांना? हा झाला तुमचा प्रोटोनेटेड अल्कोहोल. त्याच्यानंतर काय केलं? हा प्रोटोनेटेड अल्कोहोल काढून टाकला, -H2O म्हटलं. तुम्हाला काय मिळेल? CH3 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 आणि ह्या ठिकाणी येईल तुमचा CH2 प्लस चार्ज. मग मला सांगा, ज्यावेळेस आपण अल्किन फॉर्मेशन करणार आहोत, आपण काय करणार आहोत? अल्किन फॉर्मेशन करणार आहोत. पण हा कार्बोकॅटायन स्टेबल आहे का हो? आपण याच्या अगोदरच रिॲक्टिव्हिटी पाहिली. काय पाहिली? रिॲक्टिव्हिटी पाहिली. तो रिॲक्टिव्हिटीमध्ये आपण लिहिलं, काय लिहिलं? टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. आपला जो कार्बोनियम आयन तयार झालाय कोणता आहे? हा प्रायमरी कार्बोनियम आयन आहे. कोणता आहे? प्रायमरी कार्बोनियम आयन आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्याला शिफ्ट करावं लागेल. काय करावं लागेल? शिफ्ट. मग काय शिफ्ट केल्यानंतर होईल? बघा, हायड्रोजन तर नाही आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मिथिल शिफ्ट करावी लागेल. म्हणूनच त्याला आपण म्हणतो 1,2 मिथिल शिफ्ट. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? 1,2 मिथिल शिफ्ट. ओके, जर आपण 1,2 मिथिल शिफ्ट केलं तर काय येईल? CH3C, ह्या ठिकाणी प्लस चार्ज येईल. हा CH3 आहे असा, इकडं तुमचा CH2 आणि एक शिफ्ट केलेला आपला CH3. ओके, 1,2 मिथिल शिफ्ट केली. बघा, हा मिथिल इकडं शिफ्ट केला. हा कार्बन आहे असा, CH2ला फक्त काय केलं आपण? CH3, 2 CH3 आहे असेच. त्याच्यानंतर फास्ट एक्सप्लोजन होईल, -H+ काढावं लागेल. आता ह्या ठिकाणी पॉसिबिलिटी बघा किती आहेत. इथला H काढू शकतो, अल्किन तयार होईल. इथला H काढू शकतो, इथं अल्किन तयार होईल. इथला H काढू शकतो, इथं अल्किन तयार होईल. अशा 3 पॉसिबिलिटी आहेत. 2 सेम असतील आणि ओके, ह्या 2 पॉसिबिलिटी सेम असतील, एक फक्त वेगळे असेल. ओके, मग आता मला सांगा, इथं अल्किन तयार करायचा की इथं अल्किन तयार करायचा? आपण रूल सांगितला, सेडझेप रूल, मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल. बघा, मी दोन्ही प्रोडक्ट काढून दाखवतो. पहिला ए प्रोडक्ट म्हणूयात. बघा, दोन्ही प्रोडक्ट काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. इथं ए प्रोडक्ट म्हणतो आणि इथं बी प्रोडक्ट म्हणतो. ओके, CH2 डबल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3 CH2 आणि हा CH3, हा ए प्रोडक्ट म्हणतो. बी कसा असेल? CH3 सिंगल बॉन्ड C, CH3 डबल बॉन्ड CH3. मग ह्या दोन्हीमध्ये मोर सबस्टिट्यूट अल्किन कोणता आहे? हा आहे. पण हा जो प्रोडक्ट असेल तो कसा असेल? मोर स्टेबल असेल. कोणता? हा बी प्रोडक्ट कसा असेल तुमचा? मोर स्टेबल असेल. हा कसा असेल? लेस स्टेबल असेल. हा कसा असेल? लेस
स्टेबल असेल हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डायरेक्ट जरी आपण हाच प्रॉडक्ट लिहिला मोर स्टेबलवाला तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. हे तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके, सर्वांनी लिहून घ्या. ओके, इथं काय म्हणा -H+ फास्ट एक्सप्लोजन होतं आणि H+ काय होतं तुमचा निघून जातो. ते तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके, केलं नोट डाऊन सर्वांनी? सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. झालं? ठीक आहे, सोपं आहे, काही अडचण नाही आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात असंच रिअरेंजमेंटचं. त्याच्यानंतर आपण काय करूयात पुढचा पॉईंट बघूयात. ओके, फक्त तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे रिॲक्टिव्हिटी. फक्त याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे रिॲक्टिव्हिटी. ओके, बघा लक्ष द्या. रिअरेंजमेंटमध्ये आता नेक्स्ट एक्झाम्पल लिहितो. बेंझिन आहे, बेंझिनला CH2 CHOH CH3. ओके, ह्याच्यावरती मी टाकतो H+ किंवा H2SO4 कधी कधी दिला जाईल. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तोही काय आहे तुमचा ॲसिड आहे. बघा याचं उत्तर काय येईल. त्याच्यासाठी आपल्याला आधी मेकॅनिझम तुम्हाला काय विचारलं जाईल इंटरमिजिएट स्टेप विचारली जाईल. काय विचारली जाईल इंटरमिजिएट कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन जो तयार होतो तो कोणत्या टाईपचा असेल असं तुम्हाला विचारलं जाईल. ऑप्शन दिले जातील. तर आपण काय करूया त्याचं पूर्ण मेकॅनिझम बघूयात. H+ केला काय होईल H+ केल्यानंतर काय होईल तुमचा प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार होईल. CH ह्या ठिकाणी OH चार्ज ह्या ठिकाणी तुमचा CH3 आहे असं. ओके, कळते सर्वांना. CH3 काय होईल आहे असं होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय होईल -H2O वॉटर मॉलिक्यूल काय होईल तुमचा लॉस होईल. कळतंय का? नीट समजून घ्या. ऑक्सिजनच्या लोन पेअर H+ ला घेतील. ओके, लोन पेअर ह्याला दिल्यामुळं ऑक्सिजन कसं झाला इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. ऑक्सिजन कसं झाला इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणून त्याच्यावर प्लस चार्ज आला. व्हॅलन्सी पण 3 होते प्लस चार्ज आला. ओके, त्याच्यानंतर आपण काय करतो वॉटर मॉलिक्यूलचा लॉस करतो. जर सपोज आपण ह्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचा लॉस केला म्हणजे काय केलं डिहायड्रेशन केलं म्हणजे हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. ओके, जर वॉटर मॉलिक्यूल निघून गेला तर तुमचा काय तयार होईल कार्बोनियम आयन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो कार्बोनियम आयन. कोणत्या कार्बनवर होईल तुमच्या मिडलच्या कार्बनला होईल. ओके, हा तुमचा तयार झाला कार्बोनियम आयन. ओके, कोणत्या टाईपचा कार्बोनियम आयन आहे हा तुमचा सेकंडरी. हा कोणत्या टाईपचा आहे सेकंडरी कार्बोनियम आयन आहे किंवा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. ओके, पण हा मोर स्टेबल आहे का नाही आहे. तर टर्शरी होऊ शकतो किंवा दुसरा कोणत्या टाईपचा कार्बोकॅटायन होतो का सेकंडरीपेक्षा मोर स्टेबल. ते काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी चेक करायचं आहे. ओके, बरेचसे विद्यार्थी असतात सेकंडरी कार्बोकॅटायन होतोय चला इथं सोडून द्या. पण असं करायचं नाही. तर आपल्याला रिॲक्टिव्हिटी पाहिले आपण. पहिला आहे तुमचा बेन्झिल कार्बोकॅटायन. पहिला आहे तुमचा बेन्झिल कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. त्याच्यानंतर सेकंडरी नंतर प्रायमरी टर्शरी सेकंडरी आणि नंतर आहे तुमचा प्रायमरी. ओके, मग आता तुमचा सेकंडरी आलाय टर्शरी होतोय का टर्शरी होत नाही. मग काय होतो बेन्झिल होतो का होतो. बेन्झिनच्या शेजारी CH2 ला जर प्लस चार्ज असेल तर त्याला म्हणतो आपण मोर स्टेबल कार्बोकॅटायन. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ह्या ठिकाणी किती H आहेत बघा. ह्या ठिकाणी एक H आहे ह्या ठिकाणी एक H आहे. ओके, मग जर सपोज आपण काय केला हा जो H आहे तो ह्या ठिकाणी मायग्रेट केला. सपोज आपण काय केलं हा जो तुमचा H आहे ह्या ठिकाणी काय केला मायग्रेट केला. त्यालाच आपण काय म्हणतो 1 to हायड्राइड शिफ्ट. त्यालाच आपण काय म्हणतो 1 to हायड्राइड शिफ्ट. म्हणजे काय केलं आपण 1 नंबरच्या कार्बन पासून ते 2 नंबरच्या कार्बन पर्यंत काय केला हायड्राइड शिफ्ट केला. इथला हायड्रोजन काय केला इकडे शिफ्ट केला बॉन्ड सहित. कसा शिफ्ट केलाय हा जो तुमचा बॉन्ड आहे हा बॉन्ड सहित शिफ्ट केलाय. मग बॉन्ड इकडे गेला तर प्लस चार्ज कोणीकडे येईल इकडे येईल. बरोबर आहे. बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इथली काय होते तुमची व्हॅलन्सी कमी होते किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनतो. कारण इलेक्ट्रॉन त्याला दिले. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याला प्लस वाल्याला दिले की इथं डिफिशियंट झाला. म्हणजे तुमचा तयार कोणता कार्बोकॅटायन होईल बेन्झिल कार्बोकॅटायन. आणि दिस कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल कार्बोकॅटायन. तो कार्बोकॅटायन कसा आहे तुमचा मोर स्टेबल. हा कार्बोकॅटायन कोणता आहे
बेन्झिल कार्बोकॅटायन किंवा कार्बोनियम आयन. दिस इज मोर स्टेबल. हा कसा आहे तुमचा मोर स्टेबल. हा कसा असेल लेस स्टेबल. हा कसा असेल लेस स्टेबल. ओके, तुम्हाला इंटरमिजिएट विचारतील, हा पण ऑप्शन देतील, हा पण देतील. बरेचसे विद्यार्थी हा लगेच तयार झालाय लगेच निघून टाकतील, पण असं करायचं नाही. हा कार्बोकॅटायन कसा असेल मोर स्टेबल असेल आणि ह्याच्यावरती रिॲक्शन कशी होते तुमची फास्ट होते. मग आता तुम्ही काय करू शकता -H+ म्हणजे एक्सप्लोजन करू शकता. इथला जो तुमचा H आहे हा बॉन्ड इकडे जाईल आणि तुमचा काय होईल अल्किन फॉर्मेशन होईल. तुम्ही म्हणसाल सर ह्या ठिकाणी पण इथला बॉन्ड इकडे कडून हाच प्रोडक्ट येत होता, पण इथली जी रिॲक्शन आहे ती कशी होती स्लो होते. ओके, ह्याला जर 1 दिवस म्हणजे ह्याला जर 1 तास लागत असेल तर त्याला खूप वेळ लागतो. 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणजे ही रिॲक्शन फास्ट होते. म्हणून आपण काय करतो मोर स्टेबल कार्बोकॅटायन बनवतो. मग काय करावं लागेल तुम्हाला, हा बेन्झीन आहे, हा CH डबल बॉन्ड CH आणि हा तुमचा असेल CH3. हा तुमचा काय तयार झाला अल्किन फॉर्मेशन तयार. हा काय झालं तुमचं अल्किन फॉर्मेशन झालं. हे तुम्हाला काय करायचं ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. असेल तुमचा प्रोडक्ट. हा काय असेल तुमचा प्रोडक्ट असेल ते तुम्ही काय करायचं ह्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके, तर सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. ओके, लिहिलं सर्वांनी. होमवर्क देऊ तुम्हाला एक. बघा होमवर्कसाठी एक एक्झाम्पल देतो, ते तुम्ही काय करायचं आहे होमवर्क मेकॅनिझम सहित करायचं आहे. पहिलं लिहून घेतलं ठीक आहे. बघा एक एक्झाम्पल देतो होमवर्कसाठी. विथ मेकॅनिझम कोणत्याने करायचं आहे E1 मेकॅनिझमनी करायचं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट असेल, क्वेश्चन नंबर सेकंड किंवा एक्झाम्पल नंबर सेकंड म्हणा तुम्ही. मेकॅनिझम सहित विथ मेकॅनिझम ओके. क्वेश्चन नंबर सेकंड लिहून घ्या सर्वांनी. हे तुम्ही काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड पटकीने लिहून घ्या आणि ह्या ठिकाणी काय करूयात आपण थांबूयात. ओके, लिहिलं सर्वांनी लिहिलं. ओके, थँक्यू व्हेरी मच.